हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत नर्वस टिश्यू किंवा न्यूरल टिश्यूविषयी. आता याच्यामध्ये दोन प्रकारच्या सेल्स येतात. एक म्हणजे न्यूरॉन्स किंवा नर्व सेल्स आणि दुसरं म्हणजे न्यूरोग्लियल सेल्स. तर आपण बघत आहोत नर्वस टिश्यूविषयी आणि त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या सेल्स येतात. एक म्हणजे न्यूरॉन्स. न्यूरॉन कशाला म्हटलं जातं तर नर्व सेललाच न्यूरॉन म्हटलं जातं बरं का. नर्व सेल जसं मसल सेल असते, इपिथेलियल सेल असते, तशा पद्धतीनं नर्वस सिस्टीममध्ये किंवा ब्रेन, स्पायनल कॉर्ड याच्यामध्ये जे सेल्स येतात त्यांना म्हटलं जातं नर्व सेल्स आणि नर्व सेललाच दुसरा शब्द आहे न्यूरॉन. आता नर्व सेल कशी असते, नर्वस टिश्यूमध्ये न्यूरॉन्स येतात किंवा नर्व सेल्स येतात आणि न्यूरोग्लियल सेल्स येतात. यापैकी नर्व सेल कशी असते तर ते स्ट्रक्चर जे आहे ते आपण इथं डिटेल बघतो आहोत. तर ह्या स्ट्रक्चरमध्ये काय काय दाखवले आहे. नर्व सेलचे 3 मेन पार्ट येतात. एक म्हणजे सायटॉन. सायटॉन म्हणजे सेल बॉडी. आता ही नर्व सेलची फिगर काढलेली आहे. ह्यातला हा एवढा सगळा भाग आहे की नाही, याला म्हटलं जातं सायटॉन. सायटॉन म्हणजे नर्व सेलची सेल बॉडी. त्याच्यानंतर हे जे त्याचे आउटग्रोथ गेलेत बघा, यांना म्हटलं जातं डेंड्रॉन. आणि हा जो लॉंग आउटग्रोथ गेला आहे याला म्हटलं जातं एक्झॉन. मग आपण असं म्हणतो आहे नर्व सेल हॅज 3 पार्ट्स, सायटॉन, एक्झॉन अँड डेंड्रॉन असं म्हणाले. म्हणजे नर्व सेलचे किती भाग पडतात? 3 भाग पडतात, सायटॉन, एक्झॉन आणि डेंड्रॉन. यापैकी आपण पहिल्यांदा बघूया सायटॉनविषयी. आता सायटॉन थोडंसं डिटेल बघूया आपण, त्याच्यामध्ये काय काय दिसतंय ते. तर सायटॉनमध्ये काय काय दाखवलं बघा. हा सायटॉन. सायटॉन म्हणजे फक्त सेल बॉडी. अशा पद्धतीनं सायटॉनविषयी बघूया आपण काय काय दिसतंय बघा. तर ही सेल आहे म्हटलं तर ह्या सेलचं हे बाहेरचं मेम्ब्रेन म्हणजे सेल मेम्ब्रेन, ज्याला इथं म्हटलं जातं न्यूरिलेमा. त्याच्या आतमध्ये जो येतोय त्याला म्हटलं तर न्यूरोप्लाझम. याच्या आतमध्ये येणार हा सायटोप्लाझम. नर्व सेलचं सायटोप्लाझमला म्हटलं तर सायटोप्लाझम, त्याला न्यूरोप्लाझम म्हटलं जातं. तर हा झाला न्यूरोप्लाझम. तर ही झाली न्यूरिलेमा. बाहेरचं मेम्ब्रेन म्हणजे झालं न्यूरिलेमा, आतला सायटोप्लाझम म्हणजे झाला न्यूरोप्लाझम. आणि हा जो न्यूरोप्लाझम आहे याच्यामध्ये सेंट्रली प्लेस्ड स्पेरिकल न्यूक्लियस आहे. तर हा न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसच्या आतमध्ये न्यूक्लिओप्लाझम येणार आणि त्याच्यानंतर येणार न्यूक्लिओलस. तो न्यूक्लिओलस इथं दाखवलेला आहे. तर न्यूक्लियसचे सगळे स्ट्रक्चर्स त्याच्यामध्ये येणार. बाहेरचा जो सायटोप्लाझम आहे ज्याला आपण न्यूरोप्लाझम म्हटलं, ह्याचं वैशिष्ट्य काय बघा. तर यामध्ये 2 महत्त्वाचे स्ट्रक्चर्स दिसतात. एक म्हणजे न्यूरोफायब्रिल्स आणि दुसरे म्हणजे निझल्स ग्रॅन्युल्स. आता हे जे आहे हे नर्व सेलचे खूप चांगले लक्षात ठेवा, कारण हे फक्त आणि फक्त नर्व सेलमध्येच येतात, बाकी कुठे येत नाहीत. म्हणजे जसं मसल सेलचा सायटोप्लाझम आहे त्याला म्हणलो आपण सार्कोप्लाझम आणि त्याच्यामध्ये ॲक्टिन आणि मायोसिन फिलामेंट्स आले. तसं नर्व सेलचं वैशिष्ट्य काय तर नर्व सेलमध्ये येतात ते न्यूरोफायब्रिल्स. बघा मसल सेलमध्ये पण फायबर्स आले, पण त्यांना आपण ॲक्टिन फिलामेंट आणि मायोसिन फिलामेंट म्हणलो. तिथं फंक्शन त्या मसल सेलचं वेगळं आहे, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन. या नर्व सेलचं फंक्शन वेगळं आहे आणि म्हणून ह्या न्यूरोप्लाझममध्ये जे स्ट्रक्चर्स आले त्याला म्हणलो आपण न्यूरोफायब्रिल्स. न्यूरोफायब्रिल्स म्हणजे हे फायबर्स जे दिसत आहेत ते सायटोप्लाझममध्ये. आणि हे जे न्यूरोफायबर्स आहेत, न्यूरोफायब्रिल्स आहेत, हे सायटोप्लाझममध्ये पसरलेले आहेत आणि केवळ सायटोप्लाझममध्ये किंवा न्यूरोप्लाझममध्ये आहेत, सेल बॉडीच्या तसं नाही. तर खाली बघितलं तर एक्झॉनमध्ये पण ते गेलेले आहेत असं दिसेल आपल्याला. एवढंच नव्हे तर जिथून एक्झॉन चालू झाला तो पार्ट जो आहे ज्याला म्हणलं तर एक्झॉन हिलॉक, तिथं ते जास्त गॅदर झालेले पण दिसायला लागलेले आहेत. तर ह्या पद्धतीनं दिसतं ते. काय दिसतं आपल्याला? न्यूरोफायब्रिल्स. नेक्स्ट महत्त्वाचा पार्ट की जो खूप चांगला लक्षात ठेवायला पाहिजे नीट एक्झामसाठी सुद्धा, तो म्हणजे निझल्स ग्रॅन्युल्स. हे निझल्स ग्रॅन्युल जे आहे ते सायटोप्लाझम हे दाखवले बघा आपण. कोनिकल स्ट्रक्चर्स आहेत ते निझल्स ग्रॅन्युल्स. आणि हे निझल्स ग्रॅन्युल्स फक्त आणि फक्त नर्व सेलच्या सायटोप्लाझममध्ये येतात. त्यामुळे नीट एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाचं क्वेश्चन किंवा CETसाठी महत्त्वाचं क्वेश्चन, इन दी नर्व सेल विच ऑफ दी फॉलोइंग सेल ऑर्गेनेली इज प्रेझेंट. आणि निझल्स ग्रॅन्युल जे आहेत ना ते त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. एक तर सेल ऑर्गेनीचं ग्रुप करून 4 पर्याय दिले जातील. यापैकी निझल्स ग्रॅन्युल तुमच्या लक्षात असतील की हे नर्व सेलमध्ये असतात. हे कशाचे बनलेले आहेत तर निझल्स ग्रॅन्युल्स हे रायबोप्रोटीनचे बनलेले आहेत.
आणि हे रायबोप्रोटीनचे बनले असल्यामुळे हे पार्टिसिपेट कशामध्ये करतात, तर फॉर्मेशन ऑफ एन्झाईम जे आहे ना त्याच्यामध्ये ते पार्टिसिपेट करतात. तर निझल्स ग्रॅन्युल्स हे महत्त्वाचे आहेत नर्व सेलच्या फंक्शनच्या दृष्टीनं, म्हणून मग ते निझल्स ग्रॅन्युल्स त्याच्या फंक्शनच्या दृष्टीनं पण लक्षात ठेवा. न्यूरोफायब्रिल जे आहेत बघा ते काय करतात, ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्ससाठी महत्त्वाचे आहेत ते न्यूरोफायब्रिल्स. नर्व इम्पल्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावा म्हणून हे गरजेचे आहेत. आणि निझल्स ग्रॅन्युल्स कशासाठी महत्त्वाचे आहेत, तर एन्झाईम प्रोडक्शनमध्ये पार्टिसिपेट करतात म्हणून महत्त्वाचे आहेत. याच्याशिवाय बाकीचे नॉर्मली सेल ऑर्गेनेली जे असतात, जसं की रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्गी बॉडीज, मायटोकॉन्ड्रिया, हे सुद्धा नर्व सेलमध्ये असतात. मायटोकॉन्ड्रिया तर असणारच आहेत, कारण नर्व सेल पण लिव्हिंग सेल आहे, ती रेस्पायर होणार, त्याच्यामध्ये ATP प्रोडक्शन होणार. तर ATPचं प्रोडक्शन सेंटर, एनर्जी हाऊस ऑफ द सेल म्हणजे मायटोकॉन्ड्रिया आहे. तर मायटोकॉन्ड्रिया इथं पण आहे. आणि तुम्ही जर पुढं बघितलं तर मायटोकॉन्ड्रिया खाली एक्झोप्लाझममध्ये पण असताना तुम्हाला दिसून येईल. पण तुमच्या एक लक्षात आलं का बघा, निझल्स ग्रॅन्युल जे आहेत ना ते फक्त आणि फक्त सायटॉनमध्येच आहेत, एक्झॉनमध्ये किंवा डेंड्राइटकडे ते जात नाहीत. याच्यावरती काही MCQ विचारलं जाईल म्हणून तुम्हाला हे क्लिअर करते मी की काय काय क्वेश्चन्स असू शकतात. निझल्स ग्रॅन्युल्स आर प्रेझेंट इन ओनली सायटॉन. न्यूरोफायब्रिल्स आर स्कॅटर्ड इन दी सायटॉन, एक्झॉन एक्सेट्रा. मायटोकॉन्ड्रिया स्कॅटर्ड इन दी एक्झॉन ॲज वेल ॲज सायटॉन. मग गॉल्गी बॉडीज मात्र तिथं आपल्याला न्यूरोप्लाझममध्ये न्यूक्लियसच्या भोवती दिसतात. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे पण न्यूक्लियसच्या भोवती दिसतात. तर ह्या पद्धतीनं सायटॉनचं स्ट्रक्चर दिसतं आहे बघा. सायटॉन म्हणजे हे सबंध स्ट्रक्चर. सायटॉनमध्ये आपण बघितलं सेंट्रली प्लेस्ड न्यूक्लियस, त्याच्यानंतर बघितले आहेत मायन्यूट फायबर्स विच आर कॉल्ड एज न्यूरोफायब्रिल्स. दे टेक पार्ट इन ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स. देन there are bodies called as Nizel's granules, which are made up of riboproteins and take part in the formation of synthesis of enzymes. Then in the neuroplasm there is presence of rough endoplasmic reticulum as well as there is presence of Golgi bodies and mitochondria. All the cell organelle are present in the cytosol. सायटोन नंतर कोण आला, एक्झॉन. आता एक्झॉन जो आहे तो ह्या पद्धतीने आपण दाखवलेला आहे. तर एक्झॉन जो आहे तो ह्या पद्धतीने आपण दाखवलेला आहे. तो सायटॉनपासून निघला आणि असा लांब पार्ट झाला. तर एक्झॉन जिथून स्टार्ट झाला बघा तो हा पार्ट जो आहे ह्याला म्हणलेला आहे एक्झॉन हिलॉक. ह्याला म्हटलं एक्झॉन हिलॉक. कधी कधी ह्या एक्झॉनला दुसरं एक काय असू शकतं, एक्सटेन्शन असू शकतं. जर त्या एक्झॉनला दुसरं एक्सटेन्शन असेल तर त्याला म्हटलं तर कोलॅटरल. नंतर मग ह्याला एक्झॉनचा बाहेरचा जो काय म्हणूया आपण मेम्ब्रेन त्याला म्हटलं जाऊ शकतं एक्झोलेमा. न्यूरिलेमा जसं नर्व सेलचं म्हणून आपण इथं दाखवलं तर इथं एक्झोलेमा म्हटलं जाऊ शकतं. सायटोप्लाझमला एक्झोप्लाझम म्हणलं जाऊ शकतं. तर अशी पण नावं ॲडिशनल आपल्याला देता येते. आणि त्याचं हे जे टोक आहे एक्झॉनचं जे टोक आहे याला म्हणलेलं आहे टिलोडेंड्रॉन. हा जो टिलोडेंड्रॉनचा पार्ट आहे ना आता हा काय करतो, इम्पल्स जी आहे हे नर्व सेलकडून वाहून आणतो आणि दुसऱ्या कोणालाही देतो की जिथं त्यानं द्यायचं असं बॉडीमध्ये तशी अरेंजमेंट आहे. मग हा जो टिलोडेंड्रॉन आहे एखाद्या मसल सेलला जोडलेला असू शकतो किंवा दुसऱ्या एखाद्या नर्व सेलला जोडलेला असू शकतो. तर याच्यातून ह्या टिलोडेंड्रॉनमधून त्या मसल सेलमध्ये किंवा टिलोडेंड्रॉनकडून दुसऱ्या नर्व सेलमध्ये असा इम्पल्स जो आहे त्याचं वहन होतं. आणि ते वहन होत असताना ह्या दोन्हीमध्ये जे इथं एक कनेक्शन तयार होतं किंवा हा गॅप जो तयार होतो आणि ज्याच्यामधून इम्पल्सचं वहन होतं ते ह्या भागाला म्हटलं जातं सिनॅप्स. आपण या टॉपिकमध्ये सिनॅप्सविषयी बघणार आहोत. आता फक्त सिनॅप्स कुठं आला आहे बघा. एक्झॉनचं हे टोक आहे त्याला टिलोडेंड्रॉन आहे, हा दुसरा मसल सेल किंवा नर्व सेल आहे आणि त्याच्यामधला हा गॅप आहे त्याला म्हणालो आपण सिनॅप्स. तर नर्व सेलचे दोन भाग बघितले आपण, सायटॉन अँड एक्झॉन. आता त्याच्या पुढचा भाग बघूया. त्याच्या पुढचा भाग म्हणजे काय बघायचं आपल्याला, डेंड्रॉन्स. आता डेंड्रॉनसाठी काय म्हणता येईल बघा. हा सायटॉन आहे, ह्या सायटॉनपासून बाहेर पडलेले हे जे दिसतात ना एक्सटेन्शन्स यांना म्हटलं जातं डेंड्रॉन्स. हा एक डेंड्रॉन आहे, हा एक डेंड्रॉन आहे. आता आपण 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर बघतोय तेव्हा हे एवढेच दाखवतोय. जर आपण 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर बघितलं तर हा मधला भाग गोलाकार येईल आणि त्या गोलाला सगळ्या बाजूनं असे आउटग्रोथ, कोनिकल आउटग्रोथ दिसतील. त्या सगळ्यांना काय म्हणायला पाहिजे, डेंड्रॉन्स. आणि हे जे डेंड्रॉन आहे हे नंतर मायन्यूट फायबर्स दाखवायला लागतात बघा. टर्मिनल एंड्स त्याची फायबर दाखवतात बघा. तर हे जे आहे यांना म्हटलं जातं डेंड्राइट्स. अशा पद्धतीनं हे त्याचे एक्सटेन्शन्स आहेत. आता फंक्शन कसं आहे,
तर हे जे डेंड्रॉन्स आहेत ना ते बाहेरून ह्या मसल सेलकडं इम्पल्स घेऊन येतात आणि एक्झॉन जो आहे तो हे नर्व सेलकडून दुसरीकडं इम्पल्सचं वहन करतो. त्यामुळे इम्पल्सचं वहन डेंड्राइट्समुळं सेल बॉडीकडं होतं आणि एक्झॉनमुळं सेल बॉडीकडून बाहेर होतं. अशा पद्धतीने याचं वहन केलं जातं, संदेशाचं वहन केलं जातं. आता हा जो एक्झॉन आहे बघा, एक्झॉन हा लॉंग एक्झॉन जो आहे हाच मग पुढं बॉडीमध्ये नर्व फायबर म्हणून काम करतो. आपल्या शरीरामध्ये जसं एखाद्या अवयवामध्ये आर्टरी जाते आणि व्हेन बाहेर येते आणि काय बाहेर येते, लिम्फॅटिक वेसल बाहेर येते असं आपण म्हणलो, तशाच पद्धतीनं प्रत्येक ऑर्गनकडे जाणारा एक नर्व आहे. तो त्या ऑर्गनमध्ये जे काही चाललेलं आहे ते सगळं कंट्रोल करण्यासाठी, म्हणजे त्यामुळं त्या नर्वमुळं तिथं जे काही चालतं ते कुणाच्या अंडर येतं, ब्रेनच्या अंडर येतं. ब्रेनचा त्याच्यावरती कंट्रोल राहतो. हा कंट्रोल राहावा म्हणून प्रत्येक ऑर्गन नर्वच्या सहाय्यानं बोनला जोडलेला आहे. मग हा नर्व म्हणजे काय आलं, नर्व म्हणजे चेतातंतू आलं. आता हा जो नर्व आहे हा ह्या एक्झॉनचा फॉर्म होत असलेला दिसतो आपल्याला. मग हा एक्झॉन जो आहे ह्याच्यापासून जर नर्व फायबर्स तयार होत असतील तर ते एक्झॉन कशा पद्धतीचे आहेत, तर त्याच्याविषयी एक स्ट्रक्चर जे आहे ते मला तुम्हाला दाखवायचं आहे. ते जरा तुम्ही इथं बघून घ्या. तर आता इथे नर्व फायबर्स दाखवले बघा. नर्व फायबर म्हणजे काय, एक्झॉन. लॉंग एक्झॉन इज कॉल्ड ॲज नर्व फायबर, किंवा काय म्हणूया आपण डेंड्राइटसुद्धा व्हेरी लॉंग झाले की त्यांना पण नर्व फायबरच म्हटलं जातं. तर इथं दाखवलेत हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे नर्व फायबर दाखवलेत. एक वरती म्हणलं आहे नॉन मेड्युलेटेड नर्व फायबर आणि खालचा म्हणला आहे तो मेड्युलेटेड नर्व फायबर. मेड्युलेटेड किंवा मेड्युलेटेडच्या ऐवजी इथं अजून एक शब्द वापरला जातो, मायलिनेटेड नर्व फायबर. आता दोन्ही फायबरविषयी बघूया आपण. आता हा जो नॉन मेड्युलेटेड नर्व फायबर आहे याच्यामध्ये हा जो एक्झॉन आहे तो हा सेंट्रली प्लेस्ड एक्झॉन दाखवलेला आहे आणि त्याच्या बाहेरच्या बाजूला एक सेलचा लेअर दाखवलेला आहे बघा, तो मायन्यूट सेलचा लेअर आहे. तो जो लेअर आहे त्या लेअरला म्हटलं जातं शीत ऑफ शवान. त्या शवान सेल्स आहेत त्या लेअरला म्हटलं जातं शीत ऑफ शवान. आता ही फिगर दिसते का बघा. तर आतमध्ये जो आहे तो हा एक्झॉन आहे, हा मधला एक्झॉन आहे आणि त्याच्याभोवती इथे एक सेल आहे भाई, हिचा हा न्यूक्लियस आहे. इथेही दुसरी सेल आहे, तिचा हा न्यूक्लियस आहे. इथेही तिसरी सेल आहे, तिचा हा न्यूक्लियस आहे. चौथी सेल आहे, तिचा न्यूक्लियस आहे. दिसते तुम्हाला. तर बाहेरचं हे सेलचं लेअर आहे की नाही, ह्याला म्हणलं तर शीत ऑफ शवान आणि आतमध्ये जो आहे तो एक्झॉन प्रॉपर आहे. त्याच्याभोवती काय आहे तर शीत ऑफ शवान आहे. आणि इथं हा दुसरा नर्व फायबर बघा की याच्यामध्ये काय फरक आहे बघा. इथं पण हा मध्ये असलेला एक्झॉन आहे, पण मगाच्या फिगरमध्ये आणि ह्यामध्ये काय फरक आहे समजेल तुम्हाला. बघा हा मधला एक्झॉन आहे आणि हा बाहेरच्या बाजूला शीत ऑफ शवान आहे. हा बाहेरच्या बाजूला शीत ऑफ शवान आहे. तर शीत ऑफ शवान हा बाहेर राहिला, ह्या सेल्स राहिल्या त्या शीत ऑफ शवानच्या. आता ह्या ज्या सेल्स आहेत या नर्व फायबर भोवती ज्यावेळी असतील, ह्या एक्झॉन भोवती ज्यावेळी असतील म्हणूया, नर्व फायबर एक्झॉन भोवती म्हणूया आपण, ह्या एक्झॉन भोवती असणाऱ्या नर्व सेल तर काही ठराविक ठिकाणी ज्यावेळी त्या असतात त्यावेळी मायलिन नावाचं प्रोटीन जे आहे ना ते त्या प्रोड्यूस करतात आणि ते प्रोड्यूस केलेलं प्रोटीन जे आहे त्याचा थर एक्झॉनवरती देत जातात. म्हणजे हा एक्झॉन आहे आणि त्याच्यावरती मायलिन नावाच्या प्रोटीनचा हा थर आहे. हा मायलिन नावाच्या प्रोटीनचा थर आहे आणि हा थर कंटिन्युअस नाही, तर इथून इथंपर्यंत हा थर आहे बघा आणि परत मग इथून परत आणि दुसरा थर आहे, तिथून परत आणि थर आहे आणि याच्यामध्ये मध्ये मध्ये थोडेसे गॅप आहेत. तर हे जे प्रोड्यूस झालेला रेड कलरचा थर दाखवलं आहे बघा मी, याला म्हटलं तर मायलिन शीत. शीत म्हणजे कवरिंग. तर हे मायलिन शीत दाखवलं आहे आपण. हे मायलिन शीत आहे, हे मायलिन शीत आहे. पण ते सलग एकसारखं कंटिन्युअस नाही, तर मध्ये मध्ये त्याच्यामध्ये नोड आलेले दिसतात. नोड म्हणजे पेर. तेव्हा ह्याच्यामध्ये हे 3 पेर आहेत असं दिसतं बघा. हा एक पेर आहे, हा दुसरा पेर आहे, हा तिसरा पेर आहे. तर मध्ये हे जे येतात यांना म्हणतात तर नोड ऑफ रेनवियर. आता रेनवियर म्हणजे काय, रेनवियर हे शास्त्रज्ञाचं नाव आहे. त्यानं पहिल्यांदा शोधून काढलं की जे मेड्युलेटेड नर्व आहेत किंवा मायलिनेटेड नर्व आहेत त्यांच्यामध्ये अशा पद्धतीचे नोड असतात हे त्यानं शोधून काढलं आणि त्याच्याभोवती हे शीत ऑफ शवानच्या सेल्स आहेत ना, ह्या सेल्सच ते प्रोड्यूस करतात आणि ते फॉर्म करतात. आता इम्पल्सचं वहन होत असताना काय होतं बघा, नॉन मेड्युलेटेड फायबरमध्ये इम्पल्स असा सरळ जात राहतो, पण मेड्युलेटेड नर्व फायबर किंवा मायलिनेटेड नर्व फायबरमध्ये इथून इम्पल्स निघतो तो सरळ इथं उडी मारतो, इथून निघतो तो इथं उडी मारतो, इथून निघतो इथं उडी मारतो, म्हणजे तो असा उड्या टाकत जातो. आणि मायलिनेटेडमध्ये काय होतं, नॉन मायलिनेटेडमध्ये तो सरळ जातो. त्यामुळं ह्या दोन्हीमधल्या याचं वहन जे आहे ना ते वेगळ्या पद्धतीनं होतं किंवा त्या वेगामध्ये फरक आहे.
समजा की नॉन मेड्युलेटेड नर्व फायबर आहे, तर नॉन मेड्युलेटेड नर्व फायबरमध्ये इम्पल्स जो आहे तो असा सरळ जात राहील, असा सरळ जात राहील आणि याच्यामध्ये जात असताना तो असा जाईल. त्यामुळे स्पीड कशाला येईल? डेफिनेटली स्पीड याला येईल. याला स्पीड येणार नाही, याच्यापेक्षा जास्त स्पीड याला येईल. याच्यापेक्षा जास्त म्हणजे किती जास्त येईल? 50 टाइम्स फास्टर म्हणलेलं आहे मला. किती? 50 पटीनं जास्त असा त्याला स्पीड येईल. आणि अशा पद्धतीनं ज्यावेळी त्याला स्पीड येतो त्यावेळी त्याचं जे वहन आहे त्याला म्हटलं तर साल्टेटरी कंडक्शन. साल्टेटरी कंडक्शन म्हणजे फास्ट कंडक्शन. म्हणजे नॉन मेड्युलेटेड नर्व फायबरपेक्षा मेड्युलेटेड नर्व फायबर इम्पल्सचं वहन 50 पटीनं जास्त फास्ट करतो, म्हणून याला म्हटलं तर साल्टेटरी कंडक्शन. तर हे झालं नर्व सेल, एक्झॉन, नॉन मेड्युलेटेड नर्व फायबर आणि मेड्युलेटेड नर्व फायबर. याच्या पुढचा भाग जो आहे तो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया.